मिस टाईम फटका होता, प्रॉपर बॅटवर नव्हता, बॅटच्या टोला लागला होता आणि चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. पॅडीच्या बॅटमधून हा चौकार, धावसंख्या 6. मागचा सामना खूप खराब हारले होते. हाही चांगला फटका आहे. इथे मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय, चौकार. पॅडीने सुरुवात केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याला जास्त चमक दाखवता आली नव्हती, मात्र या सामन्यामध्ये तो जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय. चांगला फटका, मिडल ऑफ बॅट घेतला चेंडूला, मिड ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिला चौकारासाठी. धावसंख्या 10. स्वीप करण्याचा इरादा होता फलंदाजाचा, परंतु चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. डॉट चेंडू. हल्क्या हाताने चेंडूला पुश केलेले, पुश करो खुश रहो, लेकिन यहाँ पर फुटबॉल की प्रॅक्टिस होते हुए. हळू बाबांनो, मी मगाशी सांगितलं की जीव जाईल इतका प्रयत्न करू नका. बाबांनो, हातपाय मोडला ना तर घरान बसायला लागेल. लेके जाओ लेके जाओ लेके जाओ. गोलंदाज तयार. अपील तर जोरदार आहे. यस, आणि निघालेले आहेत खेळपट्टी सोडून. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलेले. पंचांना माहित नव्हतं, पंचांनी बोट आकाशात केलं नव्हतं, मात्र स्वतः फलंदाज खेळपट्टी सोडून बाहेर निघालेले आहेत. पॅडी इज गॉन. बघा, तुम्ही किती मोठे फलंदाज असा, खेळपट्टीवर तुम्हाला जर समजलं की माझ्या बॅटला चाटून गेलेला आहे चेंडू, स्वतःहून तुम्ही खेळपट्टीवर निघणं हे महत्त्वाचं असतं. आणि पॅडीसाठीच टाळ्या होत्या. टीम स्पिरिट, स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवली त्यांनी. 12 धावा वैयक्तिक केल्या पॅडीने, आणि पहिल्या षटकात, पॉवर प्लेच्या षटकात 12 धावा आल्या. गोलंदाज सचिन येतोय आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर अक्षय. प्रदीप पॅडी बाद झालेला आहे. कांटे की टक्कर है यहाँ पर. करो या मरो की परिस्थिती आहे. दोन्ही संघांना, कारण दोन्ही संघ जर पराभूत झाले, साई समोरची मॅच झाली नाही ना, हारले ना तुम्ही. नयांची वीर मराठा दोन्ही संघ एक एक पराभव झालेले आहेत सामने, आणि इथून जर पराभव झाला तर स्पर्धेमध्ये कमबॅक करणं खूप कठीण होणार आहे त्या संघाला. म्हणजे अतिशय महत्त्वाचा सामना आहे. एक संघाचं भवितव्य निश्चित होईल या सामन्यात. न्यू बॅट्समन ओम. रोहित इज गॉन. रोहित आउट झालेला आहे. आज शून्यावर बाद झाला रोहित. अक्षय आणि ओम ही जोडी खेळपट्टीवर आहे. ओमने मागच्या सामन्यामध्ये चांगला एक फटका मारला होता, दिलखुश असा षटकार खेचला होता, आणि ओमला प्रमोट केले गेलेले. ओमवर विश्वास दाखवलेला कॅप्टनने, तो विश्वास सार्थ करावा लागेल त्याला. यस, आणि सार्थ केलेला आहे. कॉपी बुक तिथे त्याच मला वाटते 1 फुटाच्या
आजूबाजूला चेंडू पडला असेल. सेम शॉट मागचा आणि हा सेम शॉट. जबरदस्त. कुठं ठेवला होता हा फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये लवकर उतरला असता तर किमान 70-80 करून दिले असते त्याने. आणि यावेळी मात्र क्लीन बोल्ड. जास्तीची घाई केली. अनुभवाची कमी. जर तुमच्याकडे चांगलं टॅलेंट आहे ना, निरीक्षण करा. जेव्हा मोठमोठ्या मॅच होत असतात, मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, मी तरुण खेळाडूंना नेहमी सांगतो की फक्त यूट्यूबवर बघायचं म्हणून बघू नका, तर ते लेजंड खेळाडू कसे खेळतात, कुठल्या परिस्थितीमध्ये कसे खेळतात, त्याचा अभ्यास करा, त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर चर्चा करा. तेव्हाच तुमच्यामध्ये तो अनुभव येतो. नुसतं तुमच्याकडे षटकाराचं टॅलेंट असून काही फायदा नाही, बॉलिंगचं टॅलेंट असून काही फायदा नाही. कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं हे जेव्हा तुम्हाला माहीत पडेल ना, तेव्हाच तुम्ही चांगले क्रिकेटर व्हाल. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आता लागतीये ती 19. बऱ्याचशा विकेट गेलेल्या आहेत. 3 विकेट गेलेले आहेत. ओम बाद झाला, पॅडी बाद झाला, रोहित बाद झाला. आता खेळपट्टीवर भूषण आहे, अक्षय आहे. या जोडीवर खूप दारोमदार आहे. या जोडीला किमान 50-55 करून द्यावा लागतील आपल्या संघाला, कारण इथून जर तुम्ही पराभूत झालात तर कदाचित या स्पर्धेमधून बाहेर व्हाल आणि 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल पुढच्या SPLची. सावंतवाडी प्रीमियर लीग. अगदी लांबून लांबून आलेले खेळाडू. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. आतमध्ये नका येऊ. ओ ब्लॅक शर्ट. हाही चांगला फटका आहे. यस, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाची मानवंदना देताना हा षटकार. व्हेरी गुड शॉट. वेल सेकंड ओव्हर 17 धावा आल्या. 2 विकेट काढले, मात्र षटक महाग ठरलं. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. चांगली धावसंख्या आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर 29 धावा या धावफलकावर स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. पुढील 3 षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं खूप औत्सुक्याचं राहील, कारण समोर बॅट्समन आहेत अक्षय आणि गोलंदाज पोलार्ड उर्फ अण्णा उर्फ रोहित. त्यांचं मूळ नाव आहे, परंतु निकनेम उर्फ नावं भरपूर त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. परंतु आज दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अगोदरचे घेतले ते ज्येष्ठ खेळाडूंनी घेतले. पहिले विनोद, त्यानंतर अरुण. म्हणजे ज्येष्ठांचा खेळ खूप चांगला होतोय. 40+ खेळाडूंचा खूप चांगला खेळ होतोय. आणि या प्रीमियर लीगला वगैरे मेहनत घेणारे ते 40+ ज्येष्ठ खेळाडूच असतात. तरुण खेळाडूंना काय, नव्या खेळाडूंना फक्त खेळायचं आणि त्यातही एखादा निर्णय जर विरुद्ध गेला तर धांगडधिंगा करायचा. हा चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा चेंडू स्लो राहिला. बघा, मातीची खेळपट्टी आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी खूप फरक असतो. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर झपकन चेंडू येतो, परंतु मातीच्या खेळपट्टीवर, मातीच्या विकेटवर चेंडू थोडा उशिरा येतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं फुटवर्क चेक करावं लागतं प्रत्येक चेंडूनिशी. परंतु जी मजा मातीच्या विकेटवर खेळण्याची आहे ना, ती कॉन्क्रीटच्या विकेटवर नाही.
टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही बड्या मोठमोठ्या लेजंड क्रिकेटर्सना विचारा की तुम्हाला मातीच्या विकेटवर खेळण्यास आवडते की कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळण्यास आवडते, ते 100% सांगतील की मातीच्या. कारण मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना भरपूर मुभा असते, जसा चेंडू वळवावा तसा वळत असतो. आणि कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर बेनिफिट असतो तो फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे. 2 चेंडू डॉट. पुढे सरसावले परंतु चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. 7व्या-8व्या एस्ट्यांवर चेंडू टाकला होता. 31 धावा धावफलकावर झालेले आहेत. म्हणजे जोडीला समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत अमर आहेत. वेलकम अमर, आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. चेंडू हवेत आहे, पॉईंटचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये, झेल सोपा झेल आणि फलंदाज फेल. भूषण 1 धावेवर आउट होते. भूषणकडून अपेक्षा होती परंतु भूषणने अपेक्षा भंग केलेला आहे. आता निवास खेळपट्टीवर जातोय. चला लवकर लवकर चला. इचारान जिंदगी जेली, जया सुकट खपली तया बोंबली आणली, असा शेर आमचे सिद्दीक बाबे सरांचा आहे. निवास येतोय. ओमवर आज विश्वास दाखवला होता. ओमने षटकारही जबरदस्त खेचला होता परंतु तोही लवकर बाद झाला. निवासला निवारा शोधावा लागेल आपल्या संघासाठी, कारण धावा धावफलकावर 31 आहेत. चांगला पूल आहे. सीमारेषा क्लिअर होईल का? नाही, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे. फक्त एकच घेतली का? फक्त आणि फक्त एक. तितक्या लांब चेंडू गेला होता आणि फक्त 1 धाव, म्हणजे लेझी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. 30 धावा. आज प्रजासत्ताक दिन, भारतीय संविधानाचा खरोखर महत्त्वाचा आज दिवस. कायद्याचं राज्य आता आत आलं आणि इथे राज्य करतोय या चेंडूवर फलंदाज षटकार. अडतीस धावा आता धावफलकावर लागलेले आहेत. चांगली धावसंख्या आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा आय थिंक चेंडू. पन्नास धावा केल्या की विनोददादा यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हे षटक संपलं. 3 षटक कंप्लीट झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर लागलेले आहेत. एस्टर लागली होती, त्यानंतर अंगावरच चेंडू पडला आणि सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलच्या माध्यमातून धावा 39 झालेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आहे.
खराब खराब रनिंग बिटवीन द विकेट. कॉम्बिनेशन नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये, अजिबात ताळमेळ नव्हता आणि त्याचाच परिणाम, त्याचीच परिणिती झाली. एक महत्त्वाचा चांगला खेळाडू, चांगला फलंदाज इथे धावबाद होतोय. फटका तितका प्रॉपर नव्हता, चांगला म्हणता येणार नाही, परंतु तरीसुद्धा 2 धावा मिळून जातील. क्या बात आहे, जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण. टाळ्या बघा, या टाळ्या क्षेत्ररक्षणासाठी होत्या आणि त्यांच्या पायात रॉड आहे असं आम्हाला समजलं. आणि बघा, स्टील मॅन असं म्हटलं तरी त्यांना वावगं ठरू नये. तरुण मुलं बघा, जरा आदर्श घ्या आपल्या वयस्कर मंडळींचा, लागा कामाला. आली बिर्याणी, मस्त ताव मारा. लॉफ्टेड शॉट आहे, जाईल का चेंडू सीमारेषेच्या बालीकडे? यस, सीमारेषा क्लिअर, षटकार. $49, 49 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ये क्या हो गया, अब भागमभाग क्रिकेट. 2 धावा पूर्ण झालेत. यस बघा, तेच गोलंदाजी करताना लेग स्टंप सोडणारा चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आय थिंक बीमर नो आहे. पुढील चेंडू फ्री हिट असेल. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू फ्री हिट.
उघडा डोले बघा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईटचा. फ्री हिट कंटिन्यू आहे. येस येस इज हाय इन दी एअर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या या षटकाराने 60 वर पोहोचलेली आहे. 60. लॉस ऑफ 4 विकेट. निवासच्या बॅटमधून भरपूर धावा येत आहेत. आता मात्र चेंडू जास्तीचा हवेमध्ये आहे, जास्तीचा उंच गेलेला आहे आणि एक चांगला झेल. फलंदाज फेल होतोय. कोण आहे ते क्षेत्ररक्षक? कोण आहे? चांगला झेल होता. महेश यांच्या मार्फत झेल. 14 धावा, वैयक्तिक 14 धावा निवासच्या बॅटमधून आल्या. कठीण झेल घेतले जात आहेत, सोपे झेल सुटले जात आहेत. हीच तर प्रीमियर लीगची खरी मजा आहे. सावंतवाडी प्रीमियर लीग SPL आपण पाहत आहेत. आता हा झेल कठीण आहे, हा झेल घेतला जाईल असे हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि याचबरोबर 5 षटकं संपली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागल्या. त्या 4 षटकं संपली. एक आहे का अजून बॉल? एक चेंडू बाकी आहे. सॉरी. येस. आता टायगर वाघ तो वाघ. बघूया शेवटच्या चेंडूवर वाघासारखी डरकाली फोडतो का संजय. एवढा जोरात मारला होता, मला वाटतं चेंडू फुटला असता. परंतु नशीब कमिटीचं, नशीब चेंडूचं. डॉट चेंडू जातोय आणि अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा टोटल. 61 आणि टार्गेट 62 धावांचं टार्गेट ठेवले गेलेलं आहे. थँक्यू सो मच. प्रेमदादा यांची या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रेमदादांचं हार्दिक स्वागत आहे. साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण.
सन्माननीय सुरेशजी सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुरेश सावंत साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सावंतवाडी प्रीमियर लीग SPL 2026 या स्पर्धेमध्ये सुरेशजी सावंत SS आपलं हार्दिक स्वागत. चला मित्रांनो, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा खूप उशीर झालेला आहे, फक्त तिसरा सामना आहे आपला. अजून जेवणाची आपली सुट्टी होईल. 12:45 वाजलेलं आहे, 12:43 होत आहेत. डिसिजन सांगा चला. टॉस जिंकलेल्या टीमने डिसिजन कळवा लगेच. मंगलमूर्ती आय थिंक टॉस जिंकलेले. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. थँक्यू. 30 चेंडू 62 धावांचं लक्ष. सलामीची जोडी जी आहे पॅडी गोलंदाजीसाठी येतोय. पॅडीने आज फलंदाजी चांगली केली, सुरुवात चांगली करून दिली, परंतु आता 62 धावा 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये रोखाव्या लागतील त्यांना. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. पहिल्या चेंडूवर पॅडीच्या एक सिंगल, महत्त्वाची सिंगल प्राप्त केलेली आहे आणि या सिंगलने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. स्वतः शरद आपल्या धावसंख्येला सुरुवात करतोय. फील्ड पोझिशन एकदा नजर टाकूया या चेंडूनंतर. ओव्हर द विकेट गोलंदाज पॅडी. लॉफ्टेड शॉट आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. चौकार येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराने धावसंख्या 5 वर गेलेली आहे. धावा येवोत कशाही येवोत, 62 धावा आमचं टार्गेट पूर्ण करायचंय. अभी नाही तो कभी नाही. हाही चांगला फटका आहे. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. पॅडीवर सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे फलंदाजाने. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, डीप शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे. इथे चेंडूला ढकललेलं आहे. सिंगल आली, क्षेत्ररक्षक चूक करतोय. ते दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल आणि ओहो, तिसरी धाव घेताना मात्र
मोठी विकेट, 2 धावा पूर्ण झालेले आहेत. कॉलिंग नव्हती, नुसता धावायचा प्रयत्न केला आणि इथे महत्वाची विकेट गेली महेशची. महेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता, चौकार आला होता. का महेशने विकेट दिली हा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. बॅट्समॅन सचिन येतोय खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु फलंदाजी ही तितकीच चांगली होती. लॉफ्टेड शॉट आहे, चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे, शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. कॅच सुटलेला आहे, सॉरी, एक सहज सोपा झेल सुटलेला आहे. शरदचा सुटलेला हा झेल खूप त्रासदायक ठरू शकतो, कारण झेल सुटल्यानंतर बरेचसे फलंदाज चांगली कामगिरी करत असतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गोलंदाजीसाठी भूषण येतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. भूषण पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. आणखी एक चांगला फटका आहे, परंतु बॅट तुटलेली आहे, आय थिंक, येस, आणि तुटलेल्या बॅटनेही मारलेला हा चौकार. दोन बॉल मध्ये 10 धावा वसूल केलेले आहेत. हाही चांगला फटका आहे, मात्र सीमारेषा क्लिअर होणार नाहीये. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 25.
पायांवर आदळतो चेंडू. आता मात्र सिंगलही मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 25 अजूनही आहे. 62 धावांचं लक्ष आहे. पुल पॉवरफुल मात्र नाहीये. फिल्डर तिथे आहे आणि एक महत्त्वाचा कॅच फिल्डर करून कंप्लीट केला जातोय. विकेट डाऊन. हवेमध्ये चेंडू आहे. हा इन दी एअर. एक धाव फक्त. झेल सुटलेला आहे. या सुटलेल्या झेलावर एक धाव आली आणि धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. स्कोर कार्ड 24 वर 26 वर 62 करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ अजूनही 36 ची गरज आहे. 38 ची गरज आहे. नाही, 36 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर डबलची आवश्यकता आहे. न्यू बॉलर अक्षय आहे. 18 चेंडू अजून 36 ची गरज. हा सामना खूप रंगलाय दुपारच्या सत्रामध्ये. ऑन द राईस. डीप कव्हर मध्ये फिल्डर होते तिथे सीमारेषे लगत. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि एक कंप्लीट केली जाते. एका धावेने 27 वर पोहोचलेला आहे बॅटिंग करणारा संघ. जबरदस्त शॉट. स्ट्रेट ड्राइव्ह. फ्लॅशी स्ट्रेट ड्राइव्ह. खाली पडून नंतर पडद्याला लागला त्यामुळे 4 चौकार देण्यात येत आहे आणि या 4 धावाने धावा पोचतायत 31 वर. 31 अशी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागलेली. 31 रन झालेले आहेत. अजून 31 ची गरज. सोडून देण्यात आलेला आहे. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. धावबाद होता होता वाचलेले आहेत फलंदाज. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. पंच वाईट नाहीये. नाही, डॉट चेंडू आहे.
क्या बात आहे, जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पडतोय. षटकार. सदतीस धावा धावफलकावर लागतायत. अजून आता गरज आहे ती 24-25 ची. सामना लवकर फिनिश होईल असं वाटतंय, कारण हे षटक काहीस महाग ठरते. बॅटिंग खूप चांगली झालेली आहे बॅट्समन शरद कडून. शरदच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत, 1 चौकार. 2 चौकार. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. वन टू गो. आता खेळण्याचा प्रयत्न नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 वेळा गोलंदाज वाचले, आता मात्र पंचांच्या नजरेमधून वाचू शकत नाहीयेत. पुढील चेंडू फ्री हिट असेल. 38 धावा. 11 चेंडूमध्ये आता 24 ची गरज. 13 चेंडूमध्ये 24 ची गरज. फ्लॅशी ड्राईव्ह. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16 नाही 18 ना, 62 ना, 61 झाले ना, 62 ला. अरे बाबा, 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. सोहेल 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. इथे हुसकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आता हा क्षेत्ररक्षक ट्रोल होईल. बिचाराचा काही दोष नव्हता. सामना हरला तर त्याच्यावर पहिलं खापर फोडलं जाईल. रोहित आई चांगला फटका आहे. निश्चितच 2 मिळतील. आता 3री धाव ही पूर्ण. जिथे फक्त 1 धाव होती तिथे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावांनी धावसंख्या 51. आता 11ची 3 धावा आहे. यस, 51 झालेले आहेत. 11ची गरज. 10 चेंडू 11 धावांची गरज.
10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. पायांवर आदलला चेंडू, खरं तर शफल क्रॉस झाले होते, मिस झाला चेंडू. पायांवर आदललाय, डॉट येतोय. लेग स्टंप सोडणारा चेंडू, वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे 52 होतीये. आता 9 मध्ये 10ची गरज. पुल केलेला आहे, पॉवरफुल चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर, गुल षटकार. फक्त 3ची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कशा काय डॉट चेंडू येतोय. 4 धावांची गरज आहे मित्रांनो, सॉरी, कारण 58 धावा झालेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि आता मात्र फलंदाज धावबाद. सहा चेंडू 4 धावांची गरज. सामना आता रंगणार, यामध्ये वादच नाही. बॅटमन समोर सचिन आणि गोलंदाज ओम. ओम टू सचिन. 6 चेंडू 4 धावांची गरज. हिट आउट या गेट आउट. SPL मध्ये टिकून राहायचं असेल तर हे षटक चांगलं टाकावं लागेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, डॉट येतोय. 5 मध्ये आता 4 धावांची गरज. ओमने चांगली सुरुवात केलेली आहे. इथे सचिनने पिछा केला होता चेंडूचा, मात्र सचिन डॉट चेंडू खेळून काढतोय. 5 मध्ये 4 धावांची गरज. आता किती झाल्या त्याला महत्व नाही, किती करायचे त्याला महत्व आलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, थोडा एक्स्ट्रा कव्हर कडे झुकलेला आहे. डीप कव्हरवर एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन. लॉंग ऑफ. ओम पुन्हा एकदा सज्ज. फलंदाज सचिनसाठी. जास्तीचा आपटलेला चेंडू, जास्तीचा आपटलेला चेंडू, मात्र इथे फलंदाज होतोय धावबाद. आमच्या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये असा नियम आहे ना
एका बाजूला दोन्ही फलंदाज येऊ शकत नाही, परंतु भिवंडी टेनिस क्रिकेटचा निर्णय इथे मात्र बॅटिंगला जा रे बाबा, बॅटिंगला जा. नक्की काय झालंय पंच, आम्हाला सांगाल? पण वाईड आहे ना? वाईड आहे ना, ठीक आहे. आता 5 मध्ये 3 ची गरज आहे. ए दादा साईडला हो ना, सौरभ खाली बस. बॉलर बॅक ड्राईव्ह, सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी ही पूर्ण. आता स्कोर लेवल झालेला आहे. उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त एका धावीची गरज आहे. आणि याच बरोबर विजय संपादन करतोय वीर मराठा या संघाने. अभिनंदन वीर मराठा. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया आपण. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स शरद. 29 धावांची धुव्वाधार खेळली.